नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् तामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ध्यान करण्याला सुलभ व्हावं म्हणून आणि निर्गुण निराकार असंग अवाच्य अशा स्वस्वरूपाचं चिंतन करणं मुमुक्षुला जर बुद्धिमांद्यादी दोषामुळं अवघड होत असेल तर त्याच्यासाठी सुगम रीतीनं त्याला बोध व्हावा म्हणून निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे तव झालो प्रसंगे गुणातीत आपल्या त्रिगुणांच्या अतीत असणारी स्वरूपाची ओळख मुमुक्षुला व्हावी यासाठी दयार्द्र अंतकरणाने भगवान अर्जुनाला त्याच्या विनंतीवरून ह्या विभूती सांगण्यास प्रवृत्त झालेले आहेत आणि त्यामधील हा शेवटचा श्लोक आहे. विभूती संबंधाने वर्णन करणारा हा अंतिम श्लोक आहे ह्या प्रस्तुत अध्यायामध्ये. तर त्यामध्ये सांगतात दंड हा दमयताम अस्मि नीतिः अस्मि जिगीषताम मौनं च एव अस्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् अहं दमयतां दण्डः अस्मि जिगीषतां नीतिः अस्मि गुह्यानां च एव मौनम् अस्मि ज्ञानवतां ज्ञानम् अहम अस्मि. अहम दमयताम दंडः अस्मि. अहम म्हणजे मी, दमयताम म्हणजे दुसऱ्यांचं दमन करणाऱ्यामधील त्यांना ज्यांचं दमन करायचं आहे त्या दमनीय असणाऱ्या पदार्थामधील जो दंड आहे तो दंड अहम अस्मि, तो दंड मी आहे. म्हणजे दुसऱ्यांना ज्या वेळेला शिक्षा करतात राजा वगैरे तर त्याच्यामध्ये जो दंड आहे तो दंडाचा वापर करतात तेव्हा ह्या दमन करणाऱ्यामध्ये असणारा दंड तो मी आहे. किंवा भगवान परमात्मा आपल्या ईश्वरी सत्तेमध्ये जसं पाप आणि पुण्य यानुरूप त्यांचं शासन करत असताना पापी पुरुषाला दंड करतात. तर तो जो दंड आहे तो दंड योग्य आहे, ती माझी विभूती आहे. राजा जेव्हा गुन्हेगाराला अपराध्याला शासन करतो त्या दंड हे माझं स्वरूप आहे की त्यामुळं त्याला त्याच्या जे काही अपराध आहेत त्या अपराधाचं शासन मिळाल्यामुळं तो पुन्हा अपराध करणार नाही. यासाठी राजा किंवा न्यायाधीश भगवान परमात्मा यांनी केलेला दंड तो दंड ही माझी विभूती आहे असं सांगतात. म्हणजे प्रजेचं धारण योग्य रीतीनं व्हायचं असेल तर त्या ठिकाणी अपराधी पुरुषांना त्या मानव समाजामध्ये दंड होणं किंवा दंड देणं हे राजाचं परम कर्तव्य आहे आणि ईश्वराचा तर तो नियमच आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ह्या नियमानुसार पापी पुरुषाला शासन करणं दंड देणं हे परमात्म्याच्या सृष्टीतील परमात्म्याचा नियम आहे आणि तो अत्यंत उचित आहे. म्हणून भगवान सांगतात की दुसऱ्यांचं दमन करणं नियंत्रण करताना जो दंड दिला जातो अपराध्यांना तर तो दंड ही माझी विभूती आहे. नीतिः अस्मि जिगीषताम. जिगीषताम नीतिः अस्मि. जिगीषताम विजिगीषा किंवा जिगीषा याचा अर्थ आहे की आपल्याला विजय मिळवण्याची इच्छा. ज्याला आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये विजय मिळवायचा असेल किंवा विजयाचं शिखर जर आपल्याला सर करायचं असेल तर त्या पुरुषाला मुख्य अधिष्ठान भगवान स्वतः सांगतात की नीती असली पाहिजे. कधीही मनुष्याला कोणत्याही कार्यामध्ये विजय संपादन करायचा असेल आणि त्याच्या ठिकाणी नीतीचं अधिष्ठान नसेल
तर जर अनितिमान पुरुष कधीही विजय संपादन करू शकत नाही. म्हणून नीतिशास्त्राचं पालन करणारा पुरुष म्हणजे विजिगीषताम, जे जे आपल्याला जिंकण्याची इच्छा करतात त्या सर्व पुरुषांमध्ये विजिगीषताम नीती ही, नीती म्हणजे न्याय जो आहे तो माझं स्वरूप आहे. म्हणजे जे काही शास्त्रामध्ये सांगितलेलं किंवा लोकपरंपरेमध्ये जे काही नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं याला म्हणतात नीती. त्याचे मुख्य आहे धर्मनीती किंवा धर्माला अनुसरणारी नीती, किंवा आता पुढं सांगणारच आहे, किंवा ज्ञानाला अनुसरणारी अशा प्रकारची नीती. तर ही नीती ही माझी विभूती आहे. म्हणजे थोडक्यात ज्याला जीवनामध्ये विजय संपादन करायचा त्याला नीतीचं अनुसरण केलं पाहिजे, नीतिशास्त्राचं अनुष्ठान केलं पाहिजे, तरच त्याला विजय मिळू शकतो. मौनम चैवास्मी गुह्यानाम, गुह्यानाम च एवं मौनम अस्मी. आणि ज्या ज्या गुह्य गोष्टी आहेत, गुप्त गोष्टी, गोपनीय गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये जे मौन आहे ते मौन ही माझी विभूती आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट जरी गुह्य असली तरी ती गोष्ट गुह्य ठेवायची झाली तर खऱ्या अर्थाने मौन हे त्याचं साधन आहे, ती भगवंताची विभूती आहे. त्या भाष्यामध्ये असं लिहिलेलं आहे की काही लोक आपल्याजवळ असणारं धन किंवा रत्न किंवा आपल्याजवळ असणारं सोनं हे आपण गुप्त ठेवतो. तर गुप्त कुठं ठेवतो? वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवतो किंवा पेटीमध्ये ठेवतो. मग त्यामुळं ते गुप्त वस्तू तो दुसऱ्यांना दिसत नाही. परंतु तरीसुद्धा ती वस्तू खऱ्या अर्थाने गुप्त वस्तू, जर एखाद्याने बोलला आणि त्यांनी सांगितलं माझं सोनं नाणं सगळं पेटीत आहे किंवा वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे, ते कोणाला माहीत नाही. आता पेटीमध्ये आहे माहीतच झालं की नाही, म्हणजे त्याचं गोपनीयता राहिली का? म्हणून याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. आपल्याकडे एक छोटं पुस्तक आहे, केवळ मौनावर त्यांनी लिहिलेलं आहे. केवळ मौन कुठल्या तरी उत्तरेतल्या एका महात्पुरुषांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मौनाची काय उपयोगिता आहे हे सांगताना गुह्य गोष्टी आहेत, पण त्या गुह्यच राहिल्या पाहिजेत असं वाटत असेल तर त्याच्याविषयी सर्वात मोठं जर साधन असेल तर ते कोणतं आहे? मौनम सर्वार्थ साधनम. ह्या अशा गोष्टीविषयी बोलायचंच नाही. न बोलल्यामुळं त्या ठिकाणी त्या वस्तूची गुप्तता ती कायम राहते आणि बोललं का तिची गुप्तता जाते. इथं जरी गुह्य म्हटलं असले ना तर गुह्य गोपनीय, गुह्य म्हणजे ठेवण्यासारखी जी वस्तू आहे ती जर आपल्याला त्या गुह्याचं संरक्षण करायचं झालं किंवा ते गुह्यच ठेवायचं झालं तर त्याला साधन आहे मौन. आणि जर एखाद्या मनुष्याने बोललाच नाही, त्या गोष्टी बोलला की हे वस्त्रामध्ये झाकलेलं आहे, आता वास्तविक ते गुह्य आहे का नाही? वस्त्रामध्ये झाकलेलं किंवा पेटीमध्ये ठेवलेलं धन हे गुह्य आहे की नाही? गुह्य आहे, बाहेरून दिसत नाही. पण जर एखाद्याने बोलला की ते पेटीमध्ये आहे तर आता ते गुह्य आहे का उघडच झाल्यासारखं आहे? ते उघडच झाल्यासारखं आहे. परंतु जर बोललाच नाही तर ते कोणाला कळेल? सोनं आहे, ते वस्त्रात गुंडाळलेलं आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे किंवा याच्याविषयी कोणताच विचार त्या समोरच्या मनुष्याच्या मनात येणार नाही. जर एखाद्याच्या मनात काय विचार आहे तो जाणवायचा झाला तर पुढं त्यांनी सांगितलं का स्रष्टाही न बोलत या पुढे स्रष्टाही नेन होय. जर मनुष्य बोललाच नाही तर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला जरी चार तोंडाचा ब्रह्मदेव असला आणि त्याला एखाद्याच्या मनातले विचार काय आहे ते जाणायचे झाले तर ते विचार तो मौन आहे, बोलत तर नाही. तर ब्रह्मदेवाला सुद्धा एक कक्षा अज्ञानाची स्वीकारावी लागते, त्याचं मनोगत जाणता येत नाही. अशा प्रकाराने हे मौन हे आपल्या परमार्थ साधनेमध्येही मौन हे सर्वात महत्त्वाचं आहे. माणसाला जीवनामध्ये जेवढी दुःख भोगावी लागतात त्या दुःखापैकी अधिकतर दुःख ही बोलण्यामुळं भोगावी लागतात. आपण दुसऱ्याला केलेलं जे बोलणं आहे किंवा दुसऱ्याने आपल्याला केलेलं बोलणं आहे. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मौन.
मौन राहिल्यानंतर मनुष्याला अनेक दुःखाला सामोरं जावं लागत नाही. आणि मौन जितका मनुष्य राहील तितका वाणीचं मौन केलेल्या पुरुषाला इंद्रियांचं मौन करणं सुगम असल्यामुळं त्याच्या इंद्रियांचा सहजच निग्रह होऊन त्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये मौनी पुरुषाच्या जेवढी आनंदाची अभिव्यक्ती होते तेवढी दुसऱ्या जो पुरुष बोलतोही आणि त्या बोलत असताना क्रिया करतो म्हणजे दुसऱ्या साधना करतो तर त्याच्यामध्ये त्याला विशेष सुख अनुभवाला येत नाही. म्हणून मौनाचं आपल्या सांप्रदायिक परंपरेमध्ये ऋषीमुनींनी संतांनी भरपूर मौनगा तुझे राशी नाव असं म्हटलेले. परमात्म्या आपलं काय श्रीगुरूंचं वर्णन करताना म्हटले का श्रीगुरूंचं मौनगा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हवं आणि दिसशी तेतुली माव भजो काही. मौन हे मौनाला अत्यंत मूल्य आपल्या ऋषीमुनींना दिलेलं आहे. म्हणून इथं सांगतात मौनम चैवास्मी गुह्यानाम आणि ज्ञानम ज्ञानवताम अहम आणि ज्ञानवताम ज्ञानम अहम. आणि जे ज्ञानी लोक आहेत म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञान आत्मज्ञान झालेलं आहे तर अशा पुरुषातलं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान ही माझी विभूती आहे असं परमात्मा सांगतात. आणि याविषयी भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय सांगतात की आगा दमितयान माझारी अनिवार दंड तो मी अवधारी जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावे. खरा तर या ठिकाणी जो दंड आहे तो दंड कोणावर आणि कोणाचा आहे तर हा दंड किंवा नियंत्रण हे सर्व प्राणीमात्रांवर आहे. ब्रह्मदेवापर्यंत म्हणजे मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचा नियंता हा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा दमितया माझारी म्हणजे दुसऱ्यांचा निग्रह करणं दमन करणं ह्या दमितयान माझारी ह्या दमन करणाऱ्यांच्यामध्ये अनिवार्य दंड की ज्या दंडाचं अनिवार्य आहे म्हणजे कोणालाही निवारण करता येत नाही त्याचं अनुशासन मानणं भागच पडतं. असा जो दंड आहे हा दंड कोण करतं तर परमात्मा करतो. आणि कोणाला करतो तर जेवढे प्राणी मात्र त्यांनी निर्माण केलेले आहेत जे काही चर आणि अचर विश्व आहे ह्या सगळ्या विश्वाला निर्माण करणाऱ्या त्या निर्माता असणारा जो परमात्मा त्याची ह्या सर्वांवर सत्ता चालते आणि तो त्यांच्या कर्मानुसार त्यांना दंड देतो. त्याच्या दंडनीय किंवा त्याचे नियम्य कोण असतील तर मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जो अनिवार्य दंड नियमित पावे ज्याचं कोणालाही निवारण करता येत नाही तो अनिवार्य असणारा दंड किंवा शासन त्यांना प्राप्त होतो. तो अनिवार्य दंड मी अवधारी तो या ठिकाणी असणारा दंड ही माझी विभूती आहे माझं स्वरूप आहे असं सांगतात. आपण काल ज्ञानम ज्ञानवताम अहम. आता पुढे सांगणार आहे ज्ञानवताम ज्ञानम म्हणजे ज्ञानवान पुरुष जे आहेत ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे शास्त्रज्ञान झालेलं आहे कोणतंही ज्ञान ते ज्ञानामध्ये ज्ञान ही माझी विभूती आहे. जे ज्ञानवान पुरुष आहे त्या ज्ञानवान पुरुषांना महत्त्व कशामुळं आलं ज्ञानामुळं आलं. आणि ते ज्ञान का आलं तर ते ज्ञान हे माझं स्वरूप आहे म्हणून ज्ञानम ज्ञानवताम अहम असं म्हटलेलं आहे. आता सांगतात पै सारासार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्ष धरितया सकळ शास्त्रां माझी यया नीतिशास्त्र ते मी. मनुष्य जीवनामध्ये सुखी जीवनाचे काही बीजमंत्र ह्या विभूती योगामध्ये सांगितलेले आहेत. त्यापैकी जसं आता पहिली ओवी सांगितली की आपण दंडो दमयता अस्मी म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणात असं हे जे कधी मनुष्य जो आहे त्याच्या ठिकाणी असं असलं पाहिजे की राजनीती काय आहे अर्थशास्त्र काय आहे किंवा दंडनीती काय आहे म्हणजे कोणत्या कर्माचं परमात्मा कोणतं फल देतो ही दंडनीती हे आपल्याला माहीत पाहिजे.
आपल्याला राजा कोणत्या प्रकारचं अनुशासन करताना दंड देतो, म्हणून राजनीतीही माहीत असली पाहिजे. आणि माणसं जीवन जगण्यासाठी धनाची अपेक्षा करतात, तर त्या अर्थशास्त्राचेही नियम आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून राजदंड किंवा नीतिशास्त्राचा असणारा दंड किंवा या अर्थशास्त्राचा असणारे दंड म्हणजे नियम, ह्या नियमाचं पालन करणाऱ्या मनुष्याला अर्थशास्त्राचं नियमन अर्थशास्त्राचं जर तो नियमांचं पालन करील किंवा या ठिकाणी धर्मशास्त्राच्या नियमाचं पालन करील, नीतिशास्त्राच्या नियमाचं पालन करील. त्यापैकी हे 3 महत्त्वाच्या नीती आहे. एक राजनीती, एक अर्थनीती आणि तिसरी दंडनीती. तर ह्या 3 नीतींचं जर पालन करील मनुष्य, तर त्याच्या जीवनामध्ये त्याला योग्य प्रकारचं अर्थार्जन पण करणं, त्याला जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, अशा प्रकारचे त्याला अर्थप्राप्ती देखील होईल. आणि त्याला धर्मशास्त्राकडं आपोआप त्याचा ओढा होईल किंवा ज्ञानशास्त्राकडं वेदांतशास्त्राकडं त्याची प्रवृत्ती होईल. याचं कारण ह्या अगोदर असणाऱ्या प्राथमिक स्वरूपातील व्यवहाराचं जो नियमाने पालन करतो, तर त्या पुरुषाला चित्तशुद्धी द्वारा त्या ठिकाणी ह्या पुढच्या धर्मशास्त्रांच्या अनुष्ठानामध्ये किंवा वेदांतशास्त्राच्या अंतरंग साधनामध्ये प्रवृत्ती होऊ शकते. म्हणून सांगतात की मनुष्याचं जीवन कसं असलं पाहिजे, हा सुखी जीवनाचा बीजमंत्र या ठिकाणी सांगतात की सारासार निर्धारितया, त्या माणसाला सार काय आहे आणि आसार काय आहे. जसं ताक आणि लोणी समोर ठेवलं तर लोणी सार आहे आणि ताक आसार आहे, त्याप्रमाणे आपल्या जीवनात ज्या गोष्टी व्यर्थ आहेत किंवा निरर्थक आहेत, त्याच्यापासून काहीच उपयोग होणार नाही किंवा त्या गोष्टी या ठिकाणी अनर्थक आहेत, आपल्या अनर्थाला कारण होणार आहेत, तर त्या गोष्टी त्याज्य आहेत. आणि ज्या गोष्टी आपल्या कल्याणाला कारण होणार आहेत त्याच गोष्टी ग्राह्य आहेत. म्हणून असा सार काय आणि आसार काय याचा निर्णय असला पाहिजे. त्याचप्रमाणे मनुष्याला जीवनामध्ये पाप आणि पुण्य यांचा परिचय असला पाहिजे. शास्त्राने पाप कशाला सांगितलं, इदम मा करू, हे तुम्ही करू नका असं जेव्हा शास्त्र सांगतं, ते शास्त्र म्हणजे काही साधारण नाही, तर ते आईच्या ममतेने जीवाच्या कल्याणासाठी इदम करू हे करा असं सांगतं, इदम मा करू हे करू नका असं सांगतं. करा सांगतं त्याला म्हणतात विधी, आणि करू नका असं जे सांगतं त्याला म्हणतात निषेध. आणि सांगणारी कोण आहे, श्रुती माता, की अहितापासून काढिती हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आपलं हित जेणेकरून होईल प्राणीमात्रांचं मानवमात्रांचं, आणि अहितापासून त्याला दूर करून त्याच्या हितात योजना करणारी ही श्रुती माऊली आहे. आणि तिचे नियम आपल्याला माहीत असले पाहिजे. आणि त्याविषयी सार काय आणि आसार काय याच्याविषयी माणसाचा निर्धार झाला पाहिजे, म्हणजे निश्चय झाला पाहिजे. असा निश्चय झाला पाहिजे का जे सार आहे त्याचंच मी ग्रहण करील, जे विधी आहे त्या विधीचंच मी पालन करील, आणि निषिद्ध आहे त्याचा त्यागच करील, असा ज्याच्या ठिकाणी निर्धार आहे. आणि धर्मज्ञानाचा पक्ष धरितया, आणि ज्या पुरुषाच्या जीवनामध्ये धर्म आणि ज्ञान यांचा पक्ष म्हणजे पक्षपाती येतो, की अधर्माची गोष्ट करणार नाही, अज्ञानातलं काहीही करणार नाही. अज्ञानी पुरुष जे करतात ते करणारही नाही, त्यांचा अनुसरणही करणार नाही. असं जे शास्त्र आहे कोणतं, की जे धर्म आणि ज्ञानाचा पक्ष धरतं, असंच शास्त्र आहे नीतिशास्त्र. म्हणजे ते नीतिशास्त्र कधीही आपण कालही पाहिलं परवाही पाहिलं, धर्माशी नीतीशी सेजभरी, जे नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र ह्या दोघांचं सायुज्य आहे. नीती आहे पण धर्माच्या विरोधी नाही, आणि धर्म आहे पण तो नीतीच्या विरोधी नाही. असं धर्म आणि शास्त्र, धर्म आणि नीती ह्या हे जर नीतिशास्त्राचं पालन केलं तर सकळ शास्त्रा माझी या नीतिशास्त्र ते मी. भगवान सांगतात सारासार निर्धारितया, सार आणि आसार यांचा निर्धार करणारं नीतिशास्त्र आहे. कसं नीतिशास्त्राचं स्वरूप आहे काय, तर ते हे आहे की कधी नीतिशास्त्र म्हटलं त्याला ते काय करणार, की सार आणि आसार काय हे पाहणार. नंतर आपण जी गोष्ट करतो ती जरी नीतिशास्त्राच्या दृष्टीनं ठीक असली, तर आता काही लोक आहे ना, आपल्या वडिलांचं श्राद्ध करताना
म्हणतात की हे श्राद्ध ब्राह्मण बोलवा, जेवण करा, त्यापेक्षा आपण हे पैसे कोणत्या तरी एखाद्या संस्थेला देणगी देऊ, किंवा अनाथाला देणगी देऊ, किंवा विधवा विवाह या. परंतु हे जरी हे नीतिशास्त्राच्या दृष्टीने वाईट आहे का? अनाथ आश्रमाला मदत देणं हे वाईट नाही, एखाद्या संस्थेला मदत देणं वाईट नाही. परंतु या ठिकाणी धर्मशास्त्र सांगतं की आपल्या वडिलांचं वर्षश्राद्ध हे सनातन वैदिक पद्धतीनंच केलं पाहिजे, हे आज धर्मशास्त्र सांगतं. आणि त्या धर्मशास्त्रामध्ये जे सांगितलं तो विधी तुम्ही केला नाही तर नीतिशास्त्राचं पालन करूनही ते धर्माच्या काय झालं, विरुद्ध झालं. म्हणून धर्माच्या अविरुद्ध असंच नीतिशास्त्राचं पालन झालं पाहिजे. म्हणून सांगतात धर्मज्ञानाचा, हे जे नीतिशास्त्र आहे हे कायम धर्माचा पक्ष घेणार आणि ज्ञानाचा पक्ष घेणार. कारण काय आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, सनातन परंपरेमध्ये सर्वात मोठा पुरुषार्थ कोणता आहे? मोक्ष. आणि तो मोक्ष कशाने प्राप्त होतो? ज्ञानाने. जरी तुम्ही नीतिशास्त्राचं आचरण करत असला तरीसुद्धा ह्याद्वारा आपल्याला कधीतरी मोक्ष झाला पाहिजे. आणि आपलं धर्माचं पक्ष काय सांगतो? इहलोकातलं किंवा परलोकातलं कल्याण झालं पाहिजे आणि आपल्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. याच्यासाठी ह्या दोन्हींचाही पक्षपात करणारं, म्हणजे ह्या दोघांचाही मान्यता देऊन त्याचा अनुसरण करणारं, असं अनुष्ठानात आपल्या जीवनात आणणारं असं शास्त्र कोणतं असेल तर ते नीतिशास्त्र आहे. म्हणून नीतीची फार आवश्यकता आहे. आपल्या भारतामध्ये हे जे कर्मकांडादिकांचं एक प्रकारचं स्तोम आहे, धर्माचं स्तोम आहे, की परंतु ते नीतिशास्त्र जे आहे तर ते नीतिशास्त्राला विशेष किंमत देत नाहीत. मग आणि काही आता परदेशातले लोक आहे ते नीतिशास्त्र त्यांचं चांगलं आहे, त्यांच्यामध्ये शिस्तशीरता आहे, पुन्हा दया आहे, अहिंसा आहे नीतिशास्त्राच्या. परंतु त्याचं धर्मामधलं काय स्थान आहे आणि धर्माच्या ते कुठं विरोधी कसं जाणार नाही याची त्यांना काही पर्वा नसते. म्हणून आपल्या जीवनामध्ये धर्म ज्ञान यांचा पक्ष घेणारं असं नीतिशास्त्र, आणि ते नीतिशास्त्र जर असेल, नाही तर नीतिशास्त्र आहे आणि धर्माच्या ज्ञानाच्या विरोधी आहे तर ती परमात्म्याची विभूती नाही. परमात्म्याची विभूती कोणती आहे? पै सारासार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्ष धरितया सकळ शास्त्रां माझी यया नीतिशास्त्र मी ते मी. सारासाराचं निश्चय करणारं, धर्मज्ञानाचा पक्ष करणारं अशा सगळ्या शास्त्रांमध्ये श्रेष्ठ म्हणजे सम्यक प्रकारचं असणारं शास्त्र ते नीतिशास्त्र हे माझी विभूती आहे. आघवियाची गुढा माझी मौनते सोहाडा म्हणून बोलतया पुढा स्रष्टाही नेन होय. आघवियाची गुढा माझी, संपूर्ण जेवढी गुप्त गोष्टी असतील आघवेयाची गुढा माझी, जेवढे गूढ किंवा गुप्त किंवा गुप्त ठेवण्यासारख्या असे जे काही पदार्थ असतील त्यामध्ये मौन ते सोहाडा. सोहाडा म्हणजे हे माझ्या सुहृद असणाऱ्या अर्जुना जे काही गुप्त गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये मौन जे आहे ते मौन माझी विभूती आहे. मौन माझी विभूती का? सर्व गुह्य गोष्टीमध्ये श्रेष्ठ मौनच का? तर म्हणून बोलतया पुढा स्रष्टाही नेन होय. इथं चुकून झाले, मला वाटतं न बोलतया पुढा पाहिजे. तर या ठिकाणी न बोलतया पुढा, बोलल्यावर तर काय स्रष्टाला काय? ब्रह्मदेव, स्रष्टा म्हणजे ब्रह्मदेव, तर बोलणाऱ्याचं तर अंतकरण सहज बोलण्यावरून जाणं. आपण म्हणतो ना काय माणूस जाणे जे बोल, माणसं जाणे जे बोले. माणसाच्या मनात काय आहे तर बोलण्यावरूनच कळतं, आहे की नाही? परंतु बोलला नाही तर त्याच्या मनातला कोणताही विचार कळत नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा. म्हणून न बोलतया पुढा स्रष्टाही नेन होय. जो मनुष्य बोलत नाही म्हणजे मौन राहतो, त्यामुळं त्याच्या पुढं स्रष्टा म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा मूढ होतो. आगा ज्ञानी यांच्या ठाई ज्ञान ते मी पाही आता असो हे यया काही पार न देखो. अगा, अरे हे अर्जुना, ज्ञानी यांच्या ठाई, ज्ञानी पुरुष जे आहेत त्या ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी पुरुष, त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांना जे मी ब्रह्म आहे अशा प्रकारचे जे अनुभूतीचं ज्ञान आहे ते ज्ञान ते मी पाही, ते ज्ञान ही माझी विभूती आहे. आता असो
ते म्हणतात आता हे राहू द्या. यया काही पार न देखो, ह्या यया म्हणजे ह्या विभूतींचा काहीही पार किंवा अंत नाही, त्यांना कुठलीही मर्यादा सांगता येत नाही. म्हणून काय करतो, असो मी हे ठीक आहे आता राहू दे. म्हणजे अशा प्रकाराने भगवंताने या श्लोकापर्यंत 75 विभूती परमात्म्याने अर्जुनाला कथन केल्या. परंतु माझ्या विभूती म्हणजे एवढ्याच 75 आहेत असं नाही. हे तुला उदाहरण दाखल म्हणून महत्त्वाच्या काही विभूती मी तुला सांगितल्या. प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ, प्राधान्याने ज्या आहेत त्या मी तुला आता सांगत आहे, सांगितल्या आहेत. आणि आता यानंतर भगवान म्हणतात की या विभूत्यांना मर्यादा नाही म्हणून हे राहू दे. पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर सर्वच माझ्या विभूती आहेत आणि त्या विभूतीला अंत पार नाही, हे आता पुढच्या श्लोकाने सांगतात. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्मि विना यच्चान्मया भूतं चराचरं नान्तोऽस्मि मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्मि विना यच्चान्मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्मि विना यच्चान्मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. यत् च अपि सर्वभूतानां बीजं तद अहम अर्जुन न तद अस्ति विना यत् स्यात् मया भूतं चराचरं न अन्तः अस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एषः तु उद्देश्यतः प्रोक्तः विभूतेः विस्तराः मया. हे अर्जुन, अपि च यत् सर्वभूतानां बीजं तत् अहम अस्मि. यत् चराचरं भूतं मया विना स्यात् तत् न अस्ति. मम हे परंतप मम दिव्यानां विभूतीनां अन्तः न अस्ति. तु एषः विभूते विस्तराः मया उद्देश्यतः प्रोक्ताः. हे अर्जुना, अपीच म्हणजे आणखी याशिवाय मी तुला सांगतो की यत् सर्वभूतानां बीजं, जे सर्व ह्या चराचर प्राणीमात्रांचं बीज आहे, तत् अहम अस्मि, सर्व प्राण्यांचं बीज किंवा सर्व भूतांचं बीजभूत ते अहम अस्मि, ते मी आहे. यत् चराचरम भूतम, कारण हे चर आणि अचर असणारं हे भूत किंवा प्राणीमात्र मया विनाशात, माझ्या वाचून असेल. काय सगळे चर किंवा अचर हे मया विना, माझ्या वाचून स्यात असेल असं जर तुला वाटत असेल तर तत् न अस्ति, ते नाहीच आहे. म्हणजे माझ्याशिवाय कोणत्याही प्राणीमात्र नाही. म्हणजे कोणत्याही प्राणीमात्राला माझ्याशिवाय स्वतंत्र सत्ता किंवा स्फुरण हे कोणत्याही प्रकारचं नाही. म्हणून मी सर्वांच्यामध्ये अनुश्यूत आहे. माझ्या अतिरिक्त, माझ्याहून भिन्न, माझ्या सत्तेतील असं कोणतंही भूत या ठिकाणी अस्तित्वात नाही. हे परंतप म्हणजे म्हणजे शत्रूला ताप देणाऱ्या, शत्रू तापना अर्जुना. मम दिव्यानां विभूतीनां, मम म्हणजे माझ्या असणाऱ्या, दिव्यानां विभूतीनां, दिव्य म्हणजे अलौकिक, लौकिकाप्रमाणे ह्या विभूती नाही, ह्या सगळ्या दिव्य म्हणजे अलौकिक असणाऱ्या ह्या विभूतीनां अंतः, त्या विभूतींचा अंत म्हणजे त्याला सीमा किंवा त्याची गणना न असती, गणना करता येत नाही. कारण माझ्या विभूती अनंत आहेत आणि त्यांचा कधीही अंत लागत नाही, त्यांना मर्यादा नाही. परंतु
येश विभूते विस्तारा. मग तर त्यांना गणना नाही. मग आता हा या ठिकाणी 75 विभूती तरी विस्तारपूर्वक सांगितल्या, तर हे कशा आहेत म्हणतात. जरी मी तुला सांगितल्या तरी येश तू उद्देशतः, परंतु ह्या सर्व ज्या विभूती मी तुला सांगितल्या त्या उद्देशाने, उद्देशाचा अर्थ संक्षेप, त्या अत्यंत थोडक्यातच मी सांगितलेला आहेत. मया उद्देशतः प्रोक्तः, विभूतीचा जो विस्तार आहे मी तो तुला अत्यंत संक्षेपाने थोडक्या शब्दामध्ये सांगितलेला आहे. आता यावर भगवान माऊली सांगतात. पै पर्जन्याचे आधारा, वरी लेख करवेल धनुर्धरा, का पृथ्वीच्या तृणांकुरा होईल ठी. नाही, वरच राहिले का? हा, बरोबर. पर्जन्याच्या धारा, वरी म्हणजे कदाचित, पर्जन्याच्या धारा लेख करवेल, कदाचित पावसाच्या ज्या काही धारा आहेत त्या धारांचाही लेख करवेल, म्हणजे आपल्याला त्याची मोजमाप गणना करता येईल. का म्हणजे अथवा पृथ्वीची या तृणांकुरा ठीव होईल, किंवा पृथ्वीवर किती गवताचे, तृणांकुर म्हणजे गवताचे अंकुर आहे त्याच्या ठीव होईल, म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला निश्चय करता येईल. आणि ती गणना आता पूर्ण आहे. पृथ्वीवर गवताचे अंकुर किती आहेत हे आपण सांगू शकू. कारण जर सांगू शकलो तर याचा अर्थ तिथली गणना करता आली, पाण्याच्या धारांची गणना करता आली. किंवा म्हणजे हे अशक्य गोष्ट आहे, कधी शक्य नाही, परंतु हे अशक्य गोष्टसुद्धा कदाचित शक्य होईल. पै महोदधीच्या तरंगा, व्यवस्था धरू नये जेवी गा, तेवी माझिया विशेष लिंगा नाही मिती. पै म्हणजे अगदी निश्चयाने अशी गोष्ट आहे की महोदधीच्या तरंगा, महोदधी म्हणजे महासमुद्र, आणि त्या महासमुद्राच्या असणारे जे तरंग किंवा लाटा, त्यांची जेवी व्यवस्था धरू नये, तर त्यांची व्यवस्था करू शकत नाही. म्हणजे ते किती आहेत, किती ह्या समुद्रावर किती लाटा किंवा किती तरंग आहेत, ह्या तरंगाची आपलं काय व्यवस्था न करू नये. म्हणजे त्या व्यवस्था आपल्याला, म्हणजे त्याची मोजमाप आपण करू शकणार नाही. मग जर समुद्राच्या तरंगाचं मोजमाप करू शकणार नाही, पर्जन्याच्या धारा मोजू शकणार नाही, तर किंवा समुद्राच्या लाटा मोजू शकणार नाही, त्याप्रमाणे या गोष्टी अशक्य आहेत. जर करू शकेल, असं होईलच कसं, करूच शकणार नाही असं कोणी म्हणेल तर तेवी त्याचप्रमाणे माझी या विशेष लिंगा मिती नाही. माझे जे विशेष असणारी लिंग म्हणजे मूर्ती आहेत, म्हणजे विभूती आहेत, विशेष रूप आहेत, त्या माझ्याही विभूतींना या ठिकाणी मिती नाही. त्यांची कोणती निश्चित संख्या मोज करून माझ्या विभूती इतके आहेत असं त्याची गणना करता येणार नाही. ऐशिया ही 7-5 या प्रधाना विभूती सांगितल्या तुझा अर्जुना, तो हा उद्देश जोगा मना आहाच गमला. चांगलं पहा, ऐशिया ही 7-5 प्रधाना. तरी आता मग जर गणना करताच येत नाही, मग तुम्ही का करण्याचा प्रयत्न केला. ऐशिया ही म्हणजे यांची गणना करणं हे अत्यंत अशक्य असलं तरीसुद्धा प्रधाना 7-5, ह्या प्रधान असणाऱ्या 7-5 म्हणजे 7वर 5 म्हणजे 75, किंवा या 7-5 म्हणजे मोजक्या थोड्या त्या, अशा प्रकारच्या विभूती मी तुम्हाला सांगितल्या. म्हणजे ही एक बोलण्याची पद्धत आहे. 7-5 म्हणजे 5-7, म्हणजे 5-7 म्हणजे तुम्हाला काही ना काही कळावं म्हणून मी थोडक्यात ह्या विभूती सांगितल्या. तो हा उद्देश जोगा म्हणा, तो हा उद्देश म्हणजे त्या मी तुला थोडक्यात 75 विभूती सांगितल्या, तो उद्देश म्हणजे तो संक्षेप आहे. पण तो संक्षेपसुद्धा या 75 विभूती मी ज्या सांगितल्या ना, तर त्याच्यामध्ये माझं मनोगत काय माहिती आहे का, तर हा उद्देश म्हणजे हा संक्षेप आहाच गमला, हे तर मला अत्यंत वरवरच असं वाटत असे. म्हणजे मला आहाच गमला म्हणजे वरवर वाटला.
वरवर का वाटला त्याचं कारण मी कसं आहे निरपेक्ष व्यापक आणि त्या निरपेक्ष व्यापक असणारा सर्वत्र व्यापक असणाऱ्या माझ्या काही मुख्य मुख्य विभूती सांगितल्या आणि त्या किती सांगितल्या 75 विभूती सांगितल्या. पण हे सांगत असताना मला मात्र समाधान प्राप्त झालं नाही. मला वाटलं हा संक्षेप फारच वरवर आहे. विभूतीचा संकोच हा फारच वरवर आहे. हे कोणाच्या दृष्टीनं भगवंताच्या स्वतःच्या दृष्टीनं मला हे फार वरवरचंच वाटत आहे असं परमात्मा सांगतात. कारण का वरवर का असं वाटतं तर येरा विभूती विस्तारांशी काही येथ सर्वथा लेख नाही म्हणून परिसशी तो काही आणि आम्ही सांगो किती. म्हणजे मी जे सांगितलं फार थोडं सांगितलेलं आहे आणि त्यामुळं माझं समाधान झालं नाही. कारण खरं याच्यातून माझं खरं वास्तव स्वरूप जे काही ते तुझ्यापुढं मला सांगता आलेलं नाही. मला ते फारच वरवर सांगितल्यासारखं वाटतं कोणत्या माझ्या अंतरंग दृष्टीनं. तर सांगतात येरा विभूती विस्तारांशी काही. आता तू म्हणशील की मग 75 सांगितल्यानं तुमचं समाधान नाही तर अजून काही सांगा म्हणजे त्यांची गणना पूर्ण होईल. ते म्हणतात की येरा ह्या ज्या येरा म्हणजे राहिलेल्या ज्या विभूती आहे ना याच्या अतिरिक्त हे वरवर आहे. म्हणजे आता मग खोल काय आहे म्हणजे खऱ्या किती आहेत ते सांगावं. तर येरा विभूती विस्ताराशी इतर असणाऱ्या विभूतींचा विस्तार सांगण्याची ये काही येथ सर्वथा लेख नाही. काही झालं तरी येथ या ठिकाणी या सर्व विभूतींचा लेख नाही. त्याला मर्यादा किंवा गणना कोणी करू शकत नाही. आणि समजा मी सांगायला लागलो अजून विभूती तर म्हणून परिसशी तू काही तर तू काय काय ऐकशील आणि आम्ही सांगू किती आणि आम्ही अजून किती किती विभूती सांगू आणि किती किती विभूती आम्ही सांगावा आणि तू काय काय ऐकून घ्यावं अशा प्रकारची स्थिती आहे. ऐकणार तरी किती आणि आम्ही सांगणार तरी किती. या लागी एकी हेळा तुझ दावो आता वर्मनिज सर्व भूतांकुरे बीज विरूढत असे ते मी. या लागी म्हणूनच एकी हेळा आता फक्त एकी हेळा म्हणजे एकदमच तर आता तुझं निज वर्म दावू. आता तुला आम्ही आमचं वर्म या ठिकाणी सांगतो. खरं वर्म ह्या सगळ्या विभूतीचं वर्मच सांगतो. आता विभूतीचा विस्तार काय काय सांगणार त्या सगळ्या विभूती विस्ताराचं कथन करण्यापेक्षा मी तुला आमचं मार्मिक रहस्य आता सांगतो. आणि त्या विभूती योगामागं असणारं मार्मिक रहस्य काय आहे तर ते वर्म काय आहे की सर्व भूतांकुरे बीज विरूढत असे ते मी. एकदम तुला थोडक्यात सांगतो. सर्व भूतांकुरे सर्व भूत आहे की नाही तर सर्व हा भूतरूपी असणारा अंकुर त्या अंकुर ज्या बीजापासून उत्पन्न होतो. सर्व भूत वेगवेगळी पण ती काय आहे अंकुर रूपाने आहेत म्हणजे कार्यरूपाने आहेत. परंतु त्याचं बीजभूत असणारं जे कारणाशिवाय ते कार्य आहे का तेव्हा ह्या सर्व भूतांचं बीज म्हणजे भूतांमध्ये माझी विभूती सांगण्यापेक्षा सर्व भूतांचं बीज कोण आहे मी आहे. आणि मी काय सर्व भूतांकुरे बीज विरूढत असे सगळ्या भूतांच्या अंकुराने जे बीज वाढलेलं आहे म्हणजे हे एका बीजाचाच हा विस्तार आहे सर्व भूत म्हणून. तर ते बीज कोण आहे ते मी. ते बीज हे माझं स्वरूप आहे किंवा माझी विभूती आहे. म्हणून हे सर्व काय सांगायचं हे अनेक प्रकारची भूतं सांगता येणं शक्य नाही. म्हणून सर्व भूतांचं बीजभूत सर्व भूत म्हणजे भूतरूपी अंकुर आहे आणि तो अंकुर ज्या बीजापासून उत्पन्न होतो ते बीज हे माझं स्वरूप आहे. आणि म्हणून अर्जुनाला याच्यातून सांगतात काय की मनोनी साने म्हणजे याचा अर्थ हे बीज आहे आणि त्याच्या अतिरिक्त म्हणजे हे श्रेष्ठ आहे हे परमात्म्याची विभूती आहे आणि बाकीचं कनिष्ठ आहे असं नाही. सर्वच्या सर्व परमात्माच आहे. म्हणून ह्या सर्वांचं पर्यवसान काय व्हावं तर मनोनी साने थोर न म्हणावे. मनुष्याने ही गोष्ट लहान आहे ही मोठी आहे ही श्रेष्ठ आहे ती कनिष्ठ आहे असं म्हणू नये. उंच नीच न भाव सांडावे. उंच नीच भाव सांडावे. त्याच्या अंतःकरणात हा उच्च आहे हा नीच आहे हा मोठा आहे हा लहान आहे ह्या अंतःकरणातील भाव त्या भावांना सांडावं म्हणजे त्या भावांचा परित्याग करावा. सगळा परमात्माच आहे. या ठिकाणी कोणी लहान नाही कोणी मोठं नाही कोणी उंच नाही आणि नीच नाही. स्वामी महाराज नेहमी सांगायचे की आपल्याला जर ज्येष्ठ कनिष्ठ भाव वाटत असेल आमका पुरुष श्रेष्ठ आहे आमका कनिष्ठ आहे याचाच अर्थ अजून आपल्या अंतःकरणात अज्ञानाच्या आवरणाचा भंग झाला
नाही. कारण काय आहे की जे 3 देह आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, तर त्या कारण शरीराचा निराश झाला असं तेव्हा समजावं की ज्याचं कारण, जसं स्थूल शरीर जे आहे त्याच्याविषयी बाद निश्चय झाला, मिथ्यात्व निश्चय झाला, तर त्या मनुष्याला जन्ममरणाची भीती वाटत नाही. जर सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी त्याचा निश्चय झाला, सूक्ष्म शरीर मिथ्या आहे, तर सूक्ष्म शरीरामध्ये असणारे जे धर्म आहे की जे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय किंवा पंचप्राण, मन, बुद्धी, याविषयी त्याला कधीही सत्यत्व बुद्धी होत नाही. म्हणजे सुखदुःख जे आहेत ते त्याला कधीही सत्य वाटत नाही. म्हणून त्याला जन्ममरणाची जशी स्थूल शरीराचं तादात्म्य नष्ट झालं किंवा स्थूल शरीराचा निराश झाला का जन्ममरणाची भीती संपली. आणि तसंच एखाद्या सूक्ष्म शरीराचा बाध झाला की त्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये सुखदुःखाचं भय राहत नाही. आणि बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर ज्या पुरुषाच्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव अंतःकरणामधून गेला की त्याचा कारण शरीराचा अभिमान गेला असं समजायचं. म्हणून या ठिकाणी तुला जरी किती विभूती सांगितल्या आणि त्या विभूतीची तू पूजा अर्चा ध्यान केलं तर जोपर्यंत बीजरूपाने अज्ञान तुझ्या ठिकाणी आहे आणि त्या ज्ञानाने ते अज्ञान निवृत्त झालं नाही तोपर्यंत तुला या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव राहील, सुखदुःखाची चाड राहील, तुला जन्ममरणाचं भय वाटेल, आहे की नाही. हे तुला काहीच ठेवू नये. ही माझी भगवंताची खरी इच्छा काय आहे, माझ्या अर्जुनाला तिन्ही देहाच्या पंचकोशाच्या आतीत असणाऱ्या ब्रह्मरूप आत्म्याचं यथार्थ अनुभूती करून द्यावी. म्हणून भगवान म्हणतात हे असो. आता हे फार काय सांगायला नको, पण याच्यातलं मार्मिक रहस्य सांगितलं पाहिजे. कोणतं रहस्य आहे तर हे जे कार्यरूपाने असणारं विश्व, त्याचं जे मूलभूत बीज, ते बीजच मी आहे. मायोपाधिक परमात्मा रूपाने मी त्याचं मूळचं बीजरूप मी आहे. आणि असं एकदा कळलं का मनुष्याने काय करावं तर साने थोरणं म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एक मीचे आईसे मानावे, वस्तू जाता ते. वस्तू जाताचे कोणतीही वस्तू दिसली का जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. या ठिकाणी वस्तू जाता ते मीचे आईसे मानावे. या सगळे पदार्थ जे आहेत, व्यक्ती किंवा पदार्थ, ही सर्व अवघी रूपे तुझी देवा आणि वंदू भावे करू सेवा, असं त्याला वाटावं. एक मीचे आयुष्य मानावे. हे सर्व मीच आहेत असं वस्तू जातात. ते सगळ्याच वस्तूंना, त्याच्यात ज्येष्ठ कनिष्ठ भाव कोणत्याही प्रकारचा नाही. हे सगळ्या वस्तू ज्या आहेत ते परमात्म्याचीच रूप आहेत, माझीच रूप आहेत, अशी तू मान्यता द्यावी. या ठिकाणी ज्ञान झालं नाही. आता काय, जोपर्यंत जाणलं नाही तोपर्यंत काय मानलं पाहिजे. शास्त्रावर काय श्रद्धावान लभते ज्ञानम, तोपर्यंत त्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे. काही सर्व जे आहेत, आज जो मनुष्य ज्ञानवान आहे त्याला कोणत्याही प्रकारचा विचार न करता श्रुतीशास्त्राने सांगितलेला सर्वत्र परमात्माच प्रतीतीला येतो ज्ञानवान पुरुषाला. आणि अज्ञानी पुरुषाला हा बोध करून घेण्यासाठी जर त्याच्या ठिकाणी काही आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा, एकी केली हातोफळी ठाया बळी पावले, परंतु आमच्याजवळ ते नाही, तर त्यांनी काय करावं, ही मान्यता द्यावी की ह्या भूतांमध्ये ज्येष्ठ कनिष्ठ असा कोणताही भाव न धरता ही सर्व माझ्या इष्टाची परमात्म्याची रूपं आहेत. आज तीच मान्यता तू दे. एक मीचे आईशे मानावे, वस्तू जाता ते. सगळा वस्तूसमूह हा परमात्म्याचंच रूप आहे असं मानावं. तरी यावरी साधारण ऐकपा आणि काही खुण, तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी. तरी अर्जुना, तरी हे अर्जुना यावरी साधारण ऐक. एक सामान्यपणाने तुला मी गोष्ट सांगतो की सामान्यपणाने काय गोष्ट सांगतो की तुला कोणती वस्तू दिसली का ती परमात्म्याचं रूप आहे असं तुला ज्ञान व्हावं. हे तुला मार्मिक रहस्य मी तुला या ठिकाणी सांगतो. तरी पुढच्या श्लोकाचं अवतरण आहे. तरी यावरी साधारण ऐकपा आणि काही खून. आणखी एक खूण तुला मी सांगतो. तरी खरं तर काय सर्व रूपं माझीच आहेत, पण तुला त्याच्याही पलीकडं एक खूण सांगतो, एक संकेत किंवा लक्षण सांगतो. अर्जुना ते तू जाण विभूती माझी, ती माझी विभूती आहे असं तू जाण. आज काय खूण सांगणार आहे, तर ती अशी खूण तुला दिसतील, हे संकेत, हे लक्षण
तुला ज्या ठिकाणी दिसेल ते परमात्म्याचंच रूप आहे असं तू, माझंच स्वरूप आहे असं तू जाण. अशी कोणती खूण आहे ती पुढच्या श्लोकात सांगतात. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम्. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम्. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम्. पुंडलीकवरदा विठ्ठल श्री देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.